नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांचा रास्ता रोको. संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. महायुती सरकार सत्तेत येण्याआधी निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र महायुती सरकार सत्तेत येऊन 6 महिने लोटले. पावसाळी अधिवेशनही पार पडलं. मात्र सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी हदगाव येथील नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर येथे रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जनसामान्यांसाठी प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम. काय सांगता? माझं आजच्या या बच्चू भाऊंच्या आंदोलनामध्ये आजचा जो 24 तारखेचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं, त्या आंदोलनाला हदगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी, गृहखात्यांनी आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी जो सपोर्ट दिला, सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो. आज जे बच्चू भाऊंनी रास्ता रोको केला, सरकारला जाग आणण्यासाठी, विलंब न करता तात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. अन्यथा यापुढे बच्चू भाऊंच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या प्रहारने दिलेला आहे. आंदोलन केलं जवळपास 12 वाजेपर्यंत चक्काजाम होता हदगाव तालुक्यामध्ये. ही चक्काजाम करून सरकारला एवढाच इशारा देतो की तात्काळ जे दिलेला शब्द आहे कर्जमाफी करा, अन्यथा आम्ही जर शेतकरी एकजुटीने ऐकलं तर तुम्हाला खाली पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो. आणि कृषी मंत्र्याला रम्मी खेळायला टाइम आहे, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी टाइम नाही. त्याच्यानंतर सातवण करतात की ते क्लिप आलती, व्हिडिओ आलता, ऍड आलती, हे काही नसून रम्मी खेळलेला व्हिडिओ आलेला आहे. कृषी मंत्र्याला लाजा वाटला पाहिजे. तुम्हाला शेतकऱ्यामध्ये सोयाबीन कसं होते, कापूस कसं होते याची न कळता तुम्हाला रम्मी दिसायली शेतामध्ये. तुम्हाला रम्मी खेळायला टाइम आहे, पण शेतकऱ्याच्या धुऱ्यावर यायला टाइम नाही, असा कृषी मंत्री याचा जाहीर निषेध करतोय आंदोलनामधून मी. आणि कृषी मंत्र्याला तात्काळ याचं पद हटून दुसरा कृषी मंत्री, तात्काळ शेतकरी असणारा, शेतकऱ्याला हिताचं कळणारा, शेतकऱ्याबद्दल माहिती असणारा कृषी मंत्री आम्हाला हवा आहे. करण्यात आलंय, कसा प्रतिसाद आहे, काय सांगतात? या आंदोलनाला शेतकरी बांधव, दिव्यांग बांधव, मेंढपाळ, मच्छीमार हे सर्वजण भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आपल्याला पोलीस प्रशासनाकडून पण भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे. आज हे आंदोलन आपण यशस्वीरित्या सक्सेस केला असं आपल्या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं मी इथं आपला मीडियाच्या समोर सांगत आहे. तरी असाच प्रतिसाद पुढे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी असो किंवा शेतकऱ्याच्या हमीभावासाठी असो किंवा आपल्या मेंढपाळाचा विषय असो, मच्छीमाराचा विषय असो, दिव्यांगाचा विषय असो, परत विधवाचा विषय असो, हे अनेक विषय घेऊन ज्यावेळेस चालत असतो त्यावेळेस सर्व संघटनांनी असंच सहकार्य करावं. आपण कुठलाही जातपात धर्म न बघता किंवा कुठलाही पक्ष न बघता आपण शेतकरी आहोत हे प्रथम जागरूकता असावी, हे या आंदोलनातून आज सर्व मित्रांनी आणि सर्व संघटनांनी दाखवून दिलेलं आहे. आणि हे आंदोलन आपलं महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ला असेल असं मला वाटते.